तर नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीतही बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मुलानं प्रवीण पाटील चिखलीकर आज उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं समजतंय। त्यापूर्वी सकाळी 11:30 वाजता चिखलीकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन प्रताप पाटील चिखलीकर माहिती देणार आहेत। या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित राहतील। तर महाविकास आघाडीकडून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलानं देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ज्या पद्धतीने महायुतीला बंडखोरी शमवण्यात यश आले त्याच पद्धतीने महाविकास आघाडीलाही यश मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर नांदेडमधील या घडामोडींचे अपडेट्स आपण जाणून घ्यात। आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे आपल्या सोबत आहेत। अभिषेक, महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंना बंडखोरी शमवण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागतात? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अमरनाथ राजूरकर यांची काल रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत सुद्धा घोषणा करण्यात आलेली होती। काही दिवसांपूर्वी अमरनाथ राजूरकर यांना एबी फॉर्म सुद्धा भाजपकडून मिळालेला होता। त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील चिखलीकर जे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचे चिरंजीव आहेत त्यांनी देखील राष्ट्रवादीकडून अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली होती। त्यामुळे नांदेडमध्ये पुन्हा एकदा अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील असा सामना होतो की काय अशा चर्चा या रंगू लागलेल्या होत्या। मात्र महायुतीला प्रताप पाटील चिखलीकरांची समजूत काढण्यास यश आलेलं आहे। त्यानंतर प्रवीण पाटील चिखलीकर हे आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेणार आहे। तशी प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी आज 11:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि या वेळेला महायुतीचे सुद्धा मित्र पक्ष या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहेत। अशोक चव्हाण स्वतः प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी जात ही पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ही पत्रकार परिषद वसंतनगर येथे पार पडणार आहे। एकंदरीत पाहिलं तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील असा प्रत्येक वेळेला आपल्याला सामना पाहायला मिळाला असला तरी या निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत हे प्रताप पाटील चिखलीकर सुद्धा सामील झालेले आहेत आणि दोघेही जण अमरनाथ राजूरकर यांचा आता प्रचार करणार आहेत। तसं पाहिलं तर महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जे आहेत ते रामदास पाटील सुमटाणकर जे काँग्रेस पक्षाचे आहेत। मात्र खासदार नागेश पाटील आष्टीकर जे उबाटाचे खासदार आहेत त्यांच्या चिरंजीवांनी देखील इथं अपक्ष उमेदवारी ही दाखल केलेली आहे। त्यात कृष्णा पाटील आष्टीकर हे सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचे राहणार आहे। एकंदरीत पाहिलं तर महायुतीमध्ये जी बंडखोरी झाली ती बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलेलं आहे। तसंच यश महाविकास आघाडीला सुद्धा मिळणार आहे का हे पाहणं महत्त्वाचे राहणार आहे।